सब गरीब लोग जमा हुए इधर. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे मी दापोलीमध्ये आणि आज आपण दापोलीमधला दाभोळ एक्सप्लोअर करणार आहे. आणि दाभोळमध्येच एक धरण आहे, त्या धरणावर आपण जाणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यासाठी पहिला आम्ही जेवायला आलो आहे, कारण दुपारचे 3 वाजलेत आणि 3 वाजता आम्ही जेवणार आहे. तोपर्यंत दापोलीतले कोण असेल तर नक्कीच ते बघा, कमेंट करा. हो. एका घरगुती खानावळमध्ये आम्ही थांबलो आहे आणि अंडा आणि करी ऑर्डर केलेलं आहे आणि मागून आमलेट येते आमचं. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आता एका छोट्याशा रस्त्याला लागलेलो आहे, ज्या आपला धरणाच्या इकडे चाललो आहे त्या. आणि रस्ता वगैरे काय भारी आहे. तर आपण डॅमवरती पोचलो आहे आणि ते 5 नद्यांचा संगम असल्यामुळे या धरणाला, डॅमला पंचनदी धरण असं नाव पडलेलं आहे. आणि डॅमचा व्ह्यू बघा काय भारी आहे. आणि आपल्याला जवळून व्ह्यू दिसणार आहे. शेळ्या घे आता, वास घेऊन बघ. वा, या धरणामध्ये मगरी आहेत, त्यामुळे अलाऊ नसतं धरणाच्या जवळ जायला. म्हणजे आपण लांबूनच बघणार आहेत. हे आपल्याला मगरी दिसू शकतात. हा, थोडा हळू आवाज करूया. पण आपल्या चिपळूणमधल्या, त्यानंतर दापोलीमधल्या ज्या मगरी आहेत ना, त्या माणसांवर अटॅक नाही करत सहसा. कारण आपल्या इथं चिपळूणमध्ये रस्त्यावर येतात मगरी आणि अटॅक नाही करत. त्यानंतर दापोलीमध्ये पण, खेडमध्ये पण आहेत ना, ज्या तो एक नदी आहे ना तिथे स्टेशनच्या बाजूलाच, तिथे तर लोक त्या नदीमध्ये डायरेक्ट आंघोळ वगैरे करत असतात, कपडे धुवत असतात आणि बाजूला अशा मगरी असतात अशा. आणि त्या पण बायका कपडे धुवत असतात, माणसं समोर आंघोळ करत असतात. जा सकता है पानी में, अगर वो बोल रहा नहीं ये तो इधर मगर है ना. हाँ, तो यहाँ पे नीचे जा सकता है ना वो नदी. कैसे जाएंगे? ये क्या रास्ता है? ओके, हाँ जाएंगे ना, देख लेंगे. पूछते हैं अभी रिटर्न जाके जा सकता है ना. हाँ, रिटर्न जाके वहाँ से जाएंगे. आणि आपल्या या गावातल्या मगरीने ना अजूनपर्यंत कधी कोणावर अटॅक केलेलं नाही आणि अशी न्यूज पण कधी आलेली नाही आहे. ऐकले कधी कोकणातल्या मगरींनी अटॅक केलाय? याच्यामध्ये काय असतं आतमध्ये? दरवाजे खोलायचे. खोल है, नदी जा रही थी. वो पुल है ना, वो स्विमिंग के लिए बोल रहा था. अरे वो पानी में उतरना था ना. नहीं, स्विमिंग के लिए पागल. किती मोठा आहे बघा एकदम. आणि एवढ्या धरणाच्या जवळ मी पहिल्यांदा आलो आहे. बघा मगरी असतील. एवढीशी जागा आहे. पोहता येते ना पडलास तरी. हो, हां मग
बस झालं. मगरींची भीती वाटते. ह्या मगरी नाही चावत. खातात डायरेक्ट. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि डॅमनंतर आम्ही आलो आहे एका ठिकाणी जिथे आमचा रात्रीचा मुक्काम असणार आहे, जो असा काही असणार आहे. आपला भारी आहे. लॅविश 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 लाईफ. आज आम्ही रात्री लॅविश लाईफ जगणार आहोत. एकावर एक फ्री. त्यानंतर फ्रीज पण आहे आतमध्ये, रूममध्ये फ्रीज वगैरे सगळं आहे. आणि मेन समोर समोर हा हे बघा, टेबल पण रेडी आहेत. संध्याकाळची बैठक. वा, कसलं वाटतंय रे. आणि थोड्या वेळाने आपण क्रिकेट खेळायला जाणार आहोत. हो, तिकडे टर्फ पण आहे. स्विमिंग करणार आहोत पूलमध्ये. तिकडे पण बसू शकता. त्यानंतर बाथरूम बघा काय भारी आहे. बाथरूम त्यानंतर प्रॉपर्टीच्या बाहेर असा काही व्ह्यू आहे. कसलं भारी वाटते बघा. एकदम गाडी वगैरे पार्क करायला जागा आहे. आणि तिकडे समोर गार्डन एरिया आहे त्या साईडला. इकडे बेस्ट पार्ट म्हणजे ना, इकडे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल नंतर जॅकुझी पण आहे. स्विमिंग पूल झाल्यावर आपण तिकडे जॅकुझीमध्ये जाऊ, जी प्रायव्हेट आहे. त्यानंतर मध्ये मस्त आतमध्ये जाऊन बसूया. तर 15-20 मिनटं क्रिकेट खेळलो आणि त्यानंतर आता स्विमिंग पूल.
आता त्या फक्त लाईटी आम्हाला शोधायच्यात, कुठं बटणं आहेत ती. आम्ही बटणंच बघितली नाहीत मागाशी कुठले होती ती. लगा ओके, ये नहीं लगा अभी तक. लगा सब लगा, लागलेला त्या लाईट. बहुत कुछ है रे. जो भी है सब चालू कर. हाँ हाँ वो हाँ वो लगा. अभी नीचे का भी कुछ तो है. हाँ, हुआ. हाँ, नीचे का भी कुछ तो है तक. नहीं नहीं हाँ, हो रहा है. किया. हां चलो सब चालू हो गया. चला. सगळं चालू झालं. रात्री 1:15 वाजता आम्ही स्विमिंग पूलचा आनंद घेणार आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो स्विमिंग पूल जे आहे आपल्याला लाईटची बटनच नाही. मस्त स्विमिंग वगैरे झालं आणि 2 वाजता आलेलो. तर आता राहिले जॅकुझी, जे त्याचाही आनंद घ्यायचा आहे. आता जॅकुझीमध्ये जाऊ आणि त्याचाही फील घेऊ. कधी मी गेलो नाही, तर आज फर्स्ट टाईम आहे आणि ते पण सगळ्यांचंच, आमच्या तिघांचं. चोर लोग आए, तेल बिल लगा के. चड्डी बनियान गैंग वाले. सर बोलेंगे ये सब दिखा के गलती कर दिया मैंने. लाव रे. वाव. अरे हवा येते खालून इथून. कर्टन वगैरे राहून प्रायव्हसी पण करू शकतो. लाव लाव लाव. दिखना नाही चाहिए हम किसी को. आणि बाहेरला पूर्ण ओपन आहे. लो जाओ. सब गरीब लोग जमा हुए इधर. हात लावते, हात पण ना खाली, गरम होते पाणी. इधर भी खींचता है. अरे ये मसाज करेगा. ये मसाज वाला आहे, इतका प्रॉब्लेम नाही. खाली हात लाव, हे खाली आहेत बघ, गरम येते पाणी बघ. तर आत्ताच आम्ही जकोजीमधून आलो आणि काय अशी मजा नाही आली वेगळं. उलट स्विमिंग पूलमध्ये टाईम स्पेंड केला सर बरं झालं असतं. काय वाटलं का काय? हां म्हणजे कळला नाही कन्सेप्ट काय आहे तो. मला माहिती असेल तर comment मध्ये सांगा. बाकी हे सगळं आम्ही गरीब पहिल्यांदा गेलेलो. श्रीमंत लोकांचे चोचले ते, बाकी काय नाही. म्हणजे खूप वेळ ज्यांच्याकडे टाईम आहे आणि बसून राहायचं आहे ना मस्त पाण्यामध्ये, त्यांच्यासाठी मला वाटते ते आहे. तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली आणि रात्रीचे 2:45 वाजलेत आणि अजून आम्हाला जेवायचं आहे. जेवण आलेलं आहे. तर जेवणामध्ये आहे ना किमा मागवलं आहे. चिकनचं किमा आहे आणि रोट्या आहेत. आहे का चालेल. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि मस्त किमा वगैरे केलेला आणि भारी टेस्ट पण होती. आणि त्यानंतर आता झोपतोय, कारण आता रात्रीचे 3:30 झालेत. काल पण आम्ही 5 वाजता झोपलो, आज 3:30 वाजता झोपणार आहे. जे काही व्ह्यू बघितलं ते रात्रीचं बघितलं तुम्ही, आणि रात्रीचं जास्त करून लाईट्समध्ये भारी वाटतं जे काय असेल ते व्ह्यूज. त्यानंतर उद्या सकाळी पण व्ह्यू दाखवतो, पण पूर्ण मॉर्निंगचा असेल. त्याच्यात मॉर्निंगचा व्ह्यू एवढा समजणार नाही कसं आहे आणि एवढा ॲट्रॅक्टिव्ह नाही वाटत.
लाईट्समध्ये कसं रात्रीचं लय भारी वाटतं काय काय. दापोलीचा कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि त्यानंतर सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.